पण तुम्ही आम्हाला जेव्हा विचारलं होतं तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगितलं की हे कृत्य आम्ही केलं नाही। तुम्ही आम्हाला सांगितलं होतं। जाऊबाई तशा भोळ्या आहेत, कोणावरही विश्वास ठेवतात, पण आम्ही तसं होऊ देणार नाही। सगळ्या भोसल्यांचे नावे खापर फुटणार नाही। मुंबई राजे उगीच काही बोलू नका, कोणी खापर वगैरे काही फोडत नाही। अहो पण तुम्हीच म्हणाला होतात ना, उद्या वजीर आझमने विचारलं तर आपल्यालाच जबाब द्यायला लागणार ना। मग आपल्यातलंच कोणीतरी असेल तर आपण नाव सांगायला जाणार नाही आहोत, कारण ही आपली कौटुंबिक बाब आहे। मग आपल्या सगळ्यांना तरी स्पष्टता असायला नको का? दरवेळी ह्याने केलं का त्याने केलं का असा कुणावरही संशय घ्यायला नको। जाऊबाई साहेब, आमचं काही चुकत असेल तर सांगा। हा नाही, काही चुकीचं नाहीये, पण एकट्या जिजाबाईंना आरोपी सारखं विचारणं आम्हाला मान्य नाही। अहो, ज्याने गुन्हा केला असेल त्याला वाटेल आपल्याला गुन्हेगारासारखंच वागवतात, आणि ज्याने गुन्हा केला नसेल त्याला एकदा विचारा काय आणि 100 वेळा विचारा काय, काही फरक पडणार नाही। जिजाबाई, चला शंभू महादेवाच्या पिंडीवरचं फूल उचला। तुम्ही इखलाक खानावर हल्ला केलात का नाही हे सांगा। शहाजीराजे, तुम्ही काहीच बोलत नाही, म्हणजे तुम्हालाही मान्य आहे ना? आम्हाला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय ना? शहाजी राजांच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की त्यांना हे मान्य नाही। आम्ही इथे सगळ्यांसाठी आलो आहोत म्हणून ते इथे आहे। ठीक आहे, सगळ्यांचीच इच्छा असेल तर आम्ही फूल उचलून सत्य सांगतो। आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही इखलाक खानावर हल्ला केला नाही।
आम्ही म्हणालो होतो ना, झालं सगळ्यांचं समाधान. निघा आता. गोमाजी काका औरडतय. औरडू नका. मर्दासारखा मर्दगडी आणि डोळ्यातून असा आसव काढतोय. भगवत नाही हो. ओ गोमाजी काका, अहो ऐका तर मी काय म्हणतो. आणि आता एक शब्द बोलू नको, नाही तर हितल्या इथं उभा चिरून काढून विचारणार नाही तू कोणाचा कोण आहेस ते. दादा नाही जाणार. असा बरा जाईल. राम बांगड्यांचा चुडा घेऊन जा. पण कुणासाठी? मलाच, माझ्यासाठी. मनगट समशेर चालवायची ताकद नाही उरली, मग आता चुडाच घालून मिरवायला पाहिजे. अहो पण माझ्यावर उसळायला असं झालं तरी काय? आता काय व्हायचं राहिले? काय व्हायचं राहिले सांग ना. आमच्या चिजाक्कांना देवावरचं फुल उचलून शपथ घ्यायला लावता तुम्ही. चिजाक्कांना हाच पतूर एक शबूत तरी लटक बोलले आहेत का त्या? किती बी चुकले असतील तरी जे चुकलंय ना, ते बोलायची हिंमत आहे त्यांच्यात. आणि चिजाक्कांना असं वागविता तुम्ही. गोमाजी काका, मी आज सांगतो, मी या देवावरचं फुल उचलून सांगन की हे काम जे जाकांचं नाही. गाबडीच्या हे तोंड वर करून मला शिकवतो. तुझ्या मालकासनी जाऊन सांगायचं. मालक बी होतास ना तिथं, ते बी काय बोललं नाही. आई हिंमत तुझ्या. जातोस? अहो पर धानेसनी कोण सांगणार? हे पायरी सोडून वागणं होईल. मग एक काम कर, उंजळी पाणी घे, नाक बुडव आणि जीव दे. मला बोलाय येऊ बघ. सजा जा. आम्हाला खातर होतीच, अगदी मनापासून होती. पण मग आमची कसोटी का? जनतेच्या आक्रोशापायी सीतामाईला सुद्धा अग्निदिव्य करावं लागलं होतं. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या मनात काही वावगं होतं का? नाही ना. पण इथं स्वारींनाही तसंच वाटत होतं. दादासाहेबांनी ते वदवून सुद्धा घेतलं. अहो ती वेळ तशी होती. आम्ही काहीही केलं नसताना आमच्यावर आळ येतो, आमचा अपमान होतो. त्यापेक्षा ते कृत्य करायला आम्हाला निश्चितच आवडलं असतं. जिजाबाई, अहो काय बोलताय हे? हो, त्याला खस्त केलं असतं तर अभिमानानं फूल उचलून सांगितलं असतं, हो आम्हीच मारलं त्याला. झाला प्रकार तुम्हाला आवडला नाही हे स्पष्ट दिसतंय. पण माफ करा, ज्येष्ठ आहात, संकोच वाटतो. पण तरी आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलतो.
दादासाहेब, सगळ्यांच्या समोर तुम्ही वहिनी साहेबांची बाजू घ्यायला हवी होती. तुम्ही एकही शब्द बोलला नाही. आम्ही काय बोलायचं होतं? एकही मुद्दा तोंड वर करून खोडून टाकण्यासारखा होता का? तुम्हीच सांगा. दादासाहेब, पूर्वी तुम्ही असं काही निर्वाणीचं घडलं तर नेहमी म्हणायचं की आम्ही एक आहोत, दोन वेगळे नाही. का आजही आम्ही तेच अनुभवतो शरीफजी? झाल्या घटनेकडे त्यांच्या जागी उभं राहून पाहिलं, आम्हालाही राग येतो, आम्हालाही चीड येते. पण त्याच वेळी अपराधी असल्यासारखं सुद्धा वाटतंय. का? मंबाजी दादासाहेब म्हणाले तेच ना, तोच मुद्दा ना, की वहिनी साहेबांना शस्त्र चालवता येते, त्यांना करायला काहीतरी हेतू आहे, हेच ना? नाही शरीफजी, केवळ तेवढंच नाही. मग दादासाहेब, तुम्ही वहिनी साहेबांची बाजू का नाही घेतलीत ते तरी कळू दे. वजीर आझम हुजुरांच्या दरबारात जाऊन आलो, हे जसं त्यांनी लपवलं आणि मागाहून सांगितलं, तसंच इखलाक खानावर हल्ला केला हे लपवलं असेल तर खात्रीनं काही तोंड उघडता येईल का? तुम्हीच सांगा. आणि ही शक्यता तरी तुम्हाला पटते ना? मग कुठल्या बळावर आम्ही बोलायचं होतं? कारभारी, आम्ही सगळा व्यवहार चोख मांडलाय. तुम्ही खातरजमा करून घ्या. कारण कुणी जरा आवाज चढवला की तुमचा चेहरा बदलतो, घाम फुटतो आणि विनाकारण आमच्यावर संशय घेतला जातो. करू नका. सध्याचं इथलं वातावरण एवढं कलुषित झालंय की त्याची झळ आपल्याला कधी लागेल सांगता येत नाही. पंत, कसली झळ? नाही नाही, म्हणजे असं काही नाही, पण माणसाने आपल्या कामात चोख असायलाच हवं, नाही का? हा, तुम्हाला हवे असलेल्या नोंदी सगळ्या तयार आहेत, बघून घ्या. पंत जी, गोंधळ होतोय. हे सगळे कागद सरसकट एकत्र ठेवलेत, हे शिस्तीत लावलेले नाही. जी, तुम्ही सांगाल तसं करतो. हे बघा, हे विठ्ठल अण्णा देशमुख, हे कुठले? वडगावचे. हो. मग दोन्ही कागदावर दोन दोनदा नोंद कशाला? हा पुण्याचा कागद, बरोबर? पुणे, सुपे, जुन्नर वेगळी यादी. वडगाव, वेरूळ, देऊळगाव वेगळी यादी. सरळ शब्दात सांगा ना, एवढी आडवळणं कशाला? आबासाहेबांच्या आणि काकासाहेबांच्या वाटण्या कराव्या असं तुमच्या मनात आहे? तुम्ही हत्ती असावा उंट, आम्ही मानत नाही. आमच्या हातात आहे तुम्ही कसं फिरायचं आणि कुठं फिरायचं ते. आम्ही सांगू तिथंच तुम्हाला जावं लागेल. वजीर आझम, इथं आम्ही तुम्हाला उचलून काहीही केलं तरी कोणीही काहीही विचारणार नाही.
इथं प्यादाला आम्हीच मारलंय बरं. जिथं नाही मारलं तिथं नाही मारलं. इथं पटावर आम्हीच मारलंय. तुम्ही काहीच बोलणार नाहीत? आम्हाला जे बोलायचं होतं ते सगळ्यांच्या समक्ष आम्ही बोललो. आणखी काही बोलणं अपेक्षित आहे का? आम्ही येतो, तुम्ही हलू नका. पुन्हा देवावरचं फूल उचलून येतो. काय करताय? हे बुद्धिबळ आहे. हे खेळणं सुद्धा गुन्हा आहे का? की हे खेळण्याची सुद्धा मनाई आहे? हा खेळ आहे ते आम्हाला ठाऊक आहे, पण तो दोघात खेळला जातो. दोघांनी खेळायचा खेळ जेव्हा एकट्याने खेळण्याची वेळ येते तेव्हा तो एकट्याने सुद्धा खेळता येतो. दोन्ही बाजूने चाली आपणच करायच्या. का? बुद्धी आणि बळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे कशासाठी? जेव्हा आपलं माणूस आपली बाजूच घेत नाही आणि जे आपले वाटत नाही किंवा ज्यांना आपलेपणा वाटत नाही त्यांच्याशी सतत झगडावं लागतं, तेव्हा बुद्धी आणि बळ वाढवावं लागेलच ना. आणि दोन्ही बाजूने खेळण्याचे फायदे आहेत. कुणाशी बोलावं लागत नाही आणि कुणी बोलण्याची अपेक्षाही नसते. मग बसा खेळत एकटीनच. इखलाक खानावरच्या हल्ल्यासाठी आज आम्हाला शंभू महादेवावरील फूल उचलावं लागलं. जिजाक्का, आज मी पुढे जाणार होती. पुढं म्हणजे? देवघरात. तुम्ही शंभू महादेवावरचं फूल उचलून सांगितलं तवा पर वाटलं अदुगरच एकदा न सांगता पाऊल पडलं त्याचं एवढं भोगावं लागतंय. भोगावं लागतंय असा का विचार करते आहेस? व मग काय, त्याचा एवढा त्रास तुम्हासनी होईल हे ठाऊक असतं तर केलंच नसतं. जे झालं ते झालं. आता त्याचा विचार करून कष्टी होऊ नकोस. जाऊ दे. एवढं होऊन तो खान अजून जीव सोडत नाही. गोदा, अगं पुढचं महाभारत वाचवायचं असेल तर त्यानं मरायला नकोच आहे. सगळ्यांनाच त्रास होईल ना. तो जगला वाचला तर त्रास लई वाढल. नग जिजाक्का, तो साप हाय साप. तो कशाला जितता पाहिजे? मरू दे तडफडून. गोदा, खान अजून जिवंत आहे, वरपर्यंत खबर पोहोचली नाही म्हणून फक्त फूल उचलावं लागलं. तो जर खरंच मेला तर आम्हाला काहीही न विचारता खुनी ठरवायला मागं पुढं बघणार नाही. असं कसं? म्या काय गप राहीन होय? मी आज समद कबूल करीन का खानाला जिजाक्कानी नाही तर म्याच मारलं होतं. इखलाक खान मेला तर रोष कोणावर येणार? भोसल्यांवरच ना. अहो साहेब, याबद्दल आपलं बोलणं झालंय.
पण तेव्हा अंगाशी येऊ नये म्हणून कशावरून जिजाबाई खोटं बोलल्या नसतील? अहो, मग तेव्हा अंगाशी येऊ नये म्हणून वहिनी साहेब आत्ता लटकं बोलणार का? अरे ती शंभू महादेवासमोर. भाऊ साहेब असं का बोलताय? आपण नको त्या गोष्टीत बळ खर्ची घालतोय. आणि जर विश्वास नव्हताच तर मग कशाला फोन उचलायला लावलं? दादासाहेब तुम्ही भोळे आहात. तुम्ही ज्यांची बाजू घेताय ते दोघं कसे आहेत याची तुम्हाला तसूभरी कल्पना नाही. ते आत वेगळे आहेत आणि बाहेर वेगळे. संभाजीराजे, आपण जसे असतो ना तसं आपल्याला जग दिसतं. आणि ते कसे आहे ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आणि आतून असे बाहेरून तसे हे भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. राहिलं आमचं आधी कधी पटलं होतं म्हणून हे पटेल. भाऊसाहेब, तुम्ही पंत कारभारी यांना बोलून खातर करून घेऊ शकता. पण आत्ता शहाजीराजांनी वाटणीची भाषा सुरू केली. काय? विचारा त्यांना. शक्यच नाही. मग आत्ताच पंत आणि कारभारी बोलवून सोक्षमोक्ष लावून टाक. आम्ही सांगतो. मंबाजी राजांचा गैरसमज झाला असेल. नाही, तुम्ही पुणे सुपे जुन्नर वेगळे आणि वडगाव देऊळगाव वेरूळ वेगळे अशा यादी करायला सांगितलं नाहीत? नाही सांगितलं ना, पण गावोगावच्या याद्या करायला सांगितल्या. वाटणीच्या नजरेने आम्ही त्याच्याकडे बघत नव्हतो आणि बघणारही नाहीत. आपल्याला कारभार स्वच्छ ठेवायला हवा, सारा वेळेवर भरला जावा, ह्यासाठी गावोगावच्या याद्या वेगळ्या करा असं आम्ही सांगितलं होतं. आम्ही वजीरे आजम हुजुरांना शब्द दिलाय की आमचा सरंजाम नीट सांभाळू. याद्या वेगवेगळ्या केल्या नाहीत तर नेमका सारा कुठून कमी येतोय हे कळणार कसं? हे सगळं त्या खानावरच्या हल्ल्यामुळे झालंय. आणि आमचा कयास आहे की भाऊ साहेब, आम्ही सांगितलं ना, तो विषय संपलाय. तर कयास कशाला हवाय? दादासाहेब, ते तुम्हाला सांगत नाहीयेत ना? काकी साहेब, तुम्ही काहीतरी म्हणत होता, सांगा. जिजाबाईंनी लटकी शपथ घेतली आहे. नाही काकी साहेब, खर तर आमच्यापेक्षा तुम्हाला त्यांचा जास्त सहवास लाभलाय. जिजाबाई साहेब कधी लटकी शपथ घेणार नाहीत. हे आधी बोलल्या नसतील, पण आता बोलत नाहीयेत हे तुम्ही कसं सांगू शकता? इकलाक खान मेला तर प्रकरण आपल्या अंगाशी येईल हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे आधीच सावधगिरी दाखवायची म्हणून ते असं बोलू शकतात. दादासाहेब, एक संकट टळलंय. इकलाक खान शुद्धीवर आलाय. इकलाक खान वाचला, दौलताबादला गेला. निघून नाही गेला, पळून गेला. शंभू महादेवाचे आभार माना. स्वारींना काय म्हणायचे आहे आम्हाला समजले नाही. अजूनही तुमच्या मनात आमच्याविषयी विश्वास नाही असा त्याचा अर्थ आहे का? दुधानं तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकून पितात. आम्ही विचारतोय, स्वारींचा आमच्यावर विश्वास नाहीये का? अजूनही मनात संशय आहे का? तुमच्याच पद्धतीने विचारायचं तर तुम्ही जबाब टाळताय. आम्ही जबाबच देतोय. तो तुम्हाला कळत नसेल किंवा कळून घ्यायचं नसेल त्याला आम्ही काय करणार? आमच्या स्वारींचा आमच्यावर विश्वास आहे की नाही एवढंच हवं. खरं तर जेव्हा सगळे जमले होते तेव्हा आमच्या बाजूने एकही अक्षर निघालं नाही. याचं कारण आम्ही समजून घेतलं की स्वारींच्या मनात संशय असेल. पण देवावरचं फूल उचललं तरी सुद्धा
तरीही मनात संशयाची जाळी आहेतच. याला काय म्हणायचं? मग आम्ही आता काही मागचं काढतोय का? मग तुम्ही का काढता? मग इखलाक खान वाचला, पळून गेला, त्यासाठी शंभू महादेवाचे आभार माना, हे काय असतं? याला मागची झालर नाहीये का? याचा अर्थ तुम्हाला देवघरातही शंका वाटत होती आणि फूल उचलल्यानंतरही तुमची शंका फिटली नव्हती. मग आम्ही काय करायला हवं होतं? तुम्हीच सांगा. तुम्ही तेव्हाच सगळ्यांसमोर ठामपणे सांगायला हवं होतं की जिजाबाईंनी फूल उचलण्याची गरज आम्हाला वाटत नाही. त्या जे बोलल्या तेच प्रमाण आहे. आमच्या अंगावरचं मूठभर मांस वाढलं असतं, पण नाही. हे आम्ही नक्कीच म्हटलं असतं, अगदी ठासून म्हटलं असतं. सर, आमचा विश्वास अभंग ठेवला असता तर त्याला तडा कोणी दिला? आम्ही की तुम्ही? आम्ही कधी विश्वासभंग केला? स्वतःचं कर्तृत्व कसं विसरता? वजीर आजमकडे गेलात, ते आम्हाला सांगून गेलात, आल्यावर सांगितलं, आमच्यापासून लपून ठेवलं. स्वतःच्या मनाला विचारा. ह्या गोष्टीमुळे काही होवो अगर न होवो, आपण आपल्या माणसाचा विश्वास गमावून बसणार आहोत, असा विचार मनात नाही आला? हो, ते घडलं, पण ते काही आम्ही जाणून बुजून केलं नव्हतं. ती वेळच तशी होती. हाँ, वक्त की नजाकत कहिए और क्या। वजीर आजम मलिक अंबर जी, ये तो हम भी समझते हैं, अभी तो हम भी वजीर आजम हैं, लेकिन आपके जैसी किस्मत हमारे नसीब में नहीं। खैर, एक सवाल था, आपके हाथों में ऐसी कौन सी लकीरें हैं कि आप आसमान की ऊंचाइयों को छू रहे हैं? आसमान छू रहे हैं, ये मानना आपका बड़प्पन है। रही बात लकीरों की, तो हम किस्मत पर नहीं, मेहनत पर जोर देते हैं। निजाम शाही परचम दूर दूर तक लहराता रहे, ये मंजिल है। हमारी भी मंजिल अलग नहीं है वजीर आजम। फर्क है वजीर आजम मियां राजू, फर्क है। गौर फरमाइए, आपके यहां आपके सरदार आपस में झगड़ के अपनी ताकत आजमाते हैं, आपको उसमें मजा आता है, लेकिन हमारे सरदार दुश्मनों से लड़कर जीत हासिल कर लेते हैं। आपस में लगाव है, अगर वो आपस में लड़ेंगे तो हम उनकी जागीरी निकाल देते हैं। गुस्ताखी माफ हो अब्बा हुजूर और वजीर आजम मियां राजू जी, मगर हमसे रहा नहीं गया। आपके भेजे हुए सरदार पर वेरूल में हमला हुआ और वो शाहजी राजा ने करवाया। ये आपकी तौहीन है। वजीर आजम के भेजे हुए सरदार पर हमला मतलब हमारे अब्बा हुजूर पर हमला। फतेह खान, जरा सब्र रखिए। उनका कसूर नहीं है मलिक अंबर जी। फतेह खान साहब, आपके अब्बा हुजूर यकीन कैसे करें? जो भी घायल सरदार है, आप उन्हें पेश कर सकते हैं? जी जरूर, अभी लाता। क्या हुआ? आप तो फरमा रहे थे कि आपके सरदारों में लगाव है, लेकिन ये तो हमारी नजरों में बगावत है। अब तो आप शाहजी राजा की जागीरी वापस ले लेंगे, है ना? आम्ही मनसबदार आहोत आणि मनसबदाराला सुद्धा काही बंधन असतात, जी त्याला पाळावीच लागतात. नशीब इखलाक खानचा काळ आला होता, त्याची वेळ आली नव्हती. तो कोणी साधू संत नव्हता. हो,
पण तो वजीर आजमने पाठवलेला सरदार होता ना, आणि आम्ही वजीर आजमला उत्तर देणं लागतो. आणि बाकी कोणाला उत्तर देणं लागत नाही ना. नात्याची बंधनं, अग्नीला साक्ष ठेवून घेतलेली वचनं, लहानपणी रंगवलेली स्वप्न आणि आता सत्यात बांधलेली विश्वासाची गाठ, हे सगळं एका घटनेनं बदलून जातं का? आमची गलती झाली, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, पण याचा अर्थ आमचं पुढचं प्रत्येक पाऊल हे गलतच ठरणार आहे का? आमच्याकडं साफ दिलानं, साफ नजरेनं, आधीच्या विश्वासानं तुम्ही पाहणारच नाही का? सांगा. आमच्याकडं साफ दिलानं, साफ नजरेनं, आधीच्या विश्वासानं तुम्ही पाहणारच नाही का? सांगा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही असं रोखून जखडत्या नजरेने आम्हाला विचाराल आणि आम्ही हो म्हणू? आम्ही तुमच्याकडे जबाब मागणार नाही तर मग कोणाकडे मागणार? तुम्हीच सांगा. आम्ही फक्त तुमचं कुंकू म्हणून या दालनात राहिलो असतो तर तुम्ही जे म्हणताय ते रास्तच होत, पण तसं नाही. आम्ही ह्या वाड्यात राहतो, ह्या परगण्यात राहतो आणि या निजामशाहीत सुद्धा राहतो, हे लक्षात घ्या. ही आडवळणाची भाषा नको, सरळ सांगा. मग सरळ भाषेतच सांगतो. आम्ही आधी पातशहाला उत्तरदायी आहोत, मग वजीर आजमना, त्यानंतर वाड्यातल्या थोरा मोठ्यांना आणि मग तुम्हाला. समजलं? हा क्रम लक्षात घ्या. जेव्हा एखादी घटना होते तेव्हा आम्हाला ह्याच क्रमाने जबाब द्यावे लागतात. म्हणजे यात रयत कुठेच नाहीये. आम्ही कुठेच नाही हे आम्ही समजून घेऊ, पण रयतेलाही जर कुठे स्थान नसेल तर मग मान मरातब कशाचा? मनसबदारी कुणासाठी? आपण ज्यांना देणं लागतो त्यांचा या यादीत साधा उल्लेखही नाही. अहो, तुम्ही दोन टोकं गाठता. एक तर नात्याचा वास्ता देता किंवा रयतेचा. पण हे दोन्ही केव्हा शक्य आहे ते तरी समजून घ्या ना. नात्याचा म्हणजे तुमचा आणि रयतेचा आम्ही तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा आम्ही सगळ्यांना शांत ठेवू शकू, सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकू, तेव्हाच ना. की हेही चूक आहे. म्हणजे त्यांना खुश ठेवलं तर मेहरबानी म्हणून ते तुम्हाला तुमच्या नात्याचा आणि तुमच्या रयतेचा विचार करायला वेळ देणार, खुशिया खैरात मध्ये वाटणार, असंच ना? त्यांची मेहरबानी नसेल तर हे काही शक्यच नाही, असाच त्याचा अर्थ होतो, हो ना? आम्हाला हेच नामंजूर आहे. ये फुईनळ्या, उगा का उडतो रे? शस्त्र कधी फेकत्यात का? चल उचल, उचल आणि पाया पाड. उचल. गोमाजी काका, अहो ते 1 लाख खान पळाला म्हणजे शुद्धीवर आला. अरे मग चांगलंच आहे की. अहो ते बाबळीचा काटा माझ्या आयुष्यात खुपलाय, आणि असा खुपलाय समजा आयुष्याच इसकाटून गेलं. आणि तुम्ही म्हणताय ते वाचला, हे चांगलं झालं. अरे जिजाक्कांच्या वरचं किटाळ गेलं बघ. अहो त्यो गेला, पण राजांच्या आणि बाईसाहेबांच्या नात्यातलं शेवाळ अजून बी तसंच आहे. म्हणजे? अहो म्हणजे त्याच्यामुळंच बाईसाहेबांमध्ये आणि राजांमध्ये परत वाचलंय. अरे बुजगावण्या, संसारात भांड्याला भांड लागलं तेव्हाच त्याची गोडी वाढतीये. आणि 1 लाख खान पळाला म्हणजे भांडणातला जीवच गेला. आता बाचाबाची होईल,
फर्निस्ती पोकळ. तू नग ध्यान देऊस. आम्ही यात लक्ष घातलंच नव्हतं, पण वाड्यात सगळीकडे हीच चर्चा आहे म्हणून तुला विचारतोय. तर तूही काही सांगत नाहीयेस. मी काय बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं व्हायचे. गोदा, एक लक्षात ठेव, मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. आणि कुणाकुणाची तोंड धरणार म्हणून तुला विचारतोय. अगं, आपल्या माणसाला आपल्याला सांगता येईल. तू तरी सांग आम्हाला. जिजाक्का लई दुखावल्या आहेत. राजांच्या मनास बी काही येत नाही. आता तुम्ही तरी समजूत घाला. नाही म्हणजे तसं एकमेकांवर लई जीव आहे त्यांचा. आता कुणाची नजर लागली ठावं नाही. आत्ता गाठ सुटल, आत्ता गाठ सुटल असं वाटत असताना दुसरी गाठ बसतेच आहे, आणि ती बी पहिल्या परीस घट बसते. कसा गुत्ता सोडवावा काय कळत नाही बघा. कहीं ये आपकी मेहरबानी तो नहीं? भला हम क्यों करेंगे? हमने उनको नाखून को तेज किया है, मशक्कत हो चुकी है. ऐसे जाबाज सरदारों को अपने पास लेने का ख्वाब देखना मुमकिन है? हमें उम्मीद है अगर भूचाल भी आएगा तो अब शक की निगाहों से हमारी तरफ ही देखेंगे. इकला खान, ये कैसे हुआ? किसने किया ये पूछिए. ये हमला शाहजी राजा ने करवाया. 2 वजीर आजम के रहते हुए अपनी राय बिना मांगे देना, ये फरमाबदारी की हद से आगे. वो गलत नहीं है, वो जवान है, उनका खून खोल रहा है. ये वार शाहजी राजा का नहीं है. उनका निशाना कैसा है हम जानते हैं. फतेह खान भी जानते हैं कि उनका निशाना कभी चूकता नहीं. इकला खान, आप बच गए हैं, इसका मतलब हमला किसी और ने किया है. गुस्ताखी माफ हुजूर. जब हमला हुआ तब हम नींद में थे. हमला वेरुड़ में हुआ है तो किसी ने भी किया हो, कसूरदार शाहजी राजा ही हैं और सजा उन्हीं को होनी चाहिए. तो आप क्या फरमाते हैं? ठीक है, जागीरी वापस लेना. लेकिन इस बात की तहकीकात होनी चाहिए. जागीरी वापस लेनी है तो तहकीकात हम करेंगे. अब्बा हुजूर, हमें इजाजत दीजिए. सही फरमा रहे हैं फतेह खान साहब. जिस जगह पर आप बचपन में जलील हुए थे वहीं जाके उन्हीं की जागीरी छीन लेना ये कुदरत का इंसाफ है. आप जाने की तैयारी कीजिए और जाने के पहले हमें मिलकर जाइए. इकला खान, आप राज हकीमों से दवा कीजिए. जी हुजूर. तब हमें भी इजाजत दीजिए.
आपसे हमेशा कुछ न कुछ सीखने मिलता है वजीर आजम। अहो साहेब, आम्हाला बोलवलं? हो, म्हटलं वाड्यावर होत असलेल्या चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही? नाही हो. कशावर चर्चा चालू आहे? अहो साहेब, तुम्हाला ठाऊकच आहे ना, कारभारातील कामात आम्ही इतके बुडून जातो की मान वर करायला सुद्धा फुरसत मिळत नाही. त्यात शहाजीराजेंनी नाही ते नियम सुरू केलेत. मंबाजीराजे, आता सगळे नियम शिथिल होणार आहेत बघा. काय म्हणताय? खरंच? हो मग, तुमच्या डोईवर असणारा कामाचा ताण आम्हाला ठाऊक नाहीये का? म्हणूनच म्हटलं, त्यांच्यातले वाद ही तुमच्यासाठी पर्वणी आहे. आता झटापट जम बसवा. पण शहाजीराजे त्यासाठी नियम शिथिल का करतील ते नाही कळलं. अहो, लक्ष लागायला हवं ना, तेच नाहीये. आणि लक्ष केव्हा लागतं? जेव्हा मन शांत असतं. आणि मन केव्हा शांत असतं? जेव्हा नात्यात शांतता असते. नातं एकदा गढूळ झालं ना की मग काहीच उरत नाही. ते ना एका कपड्यासारखं असतं. एकदा एखाद्या ठिकाणी विरलं की कितीही टाके लावून जोडा, ते पूर्वीसारखं कधीच होत नाही. होय ना? मग शहाजीराजे आणि वहिनी साहेब यांच्यातलं नातं पूर्वीसारखं व्हावं अशीच काकी साहेबांच्या साक्षीने तुम्ही प्रार्थना करा. नाहीतरी उपयोग होत नाही म्हणता ना, मग प्रार्थना करायला काय हरकत आहे? अजून थाळाला सुरुवात केली आहे का? अजून एक घास सुद्धा खाल्ला नाही. शहाजीराजे, आजकाल तुमचा सूर जरा वरचा लागतोय. पूर्वी चार चौघात भान ठेवायचा तुम्ही. मंबाजीराजे, अहो माणूस थाळ्याला बसलाय, हेच जर कोणी विसरलं असेल तर काय करणार? पुढे पुढे वाढावं तसं सगळं एकदाच भसाभस वाढलं, मग आणखी काय म्हणणार? राजे, कोणाचाही राग कोणावर काढू नये. थाळ्यावर तर नाहीच नाही. कुणाचा राग कोणावर म्हणजे? आम्हाला समजलं नाही. हा, जिजाबाईंचा राग गोदावर काढला असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही हो, असं का करतील ते? सुनबाई कुठे आहेत? आज काहीतरी विशेष बनवणार होत्या ना त्या. हो हो, हे काय, आलोच. आपल्या स्वारींच्या पसंतीचं करण्याचं सुख वेगळंच ग बाई. आणि आमच्या सुनबाईंना ते लाभलंय. ही शंभू महादेवाचीच कृपा. जिजाबाईंनी सुद्धा राजांच्या पसंतीचं काहीतरी बनवलंय. अहो मग वाढा ना. नाही नको, म्हणजे तुम्ही वाढा ना. छे छे, आम्ही कसं? तुम्ही बनवलंय तर तुम्हीच वाढा. आपल्या हक्काच्या माणसांना वाढण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शहाजीराज, आता शब्द नकोय, मान राखायचंय.
बाई, जिजाबाईंनी केलेल्या खिरेला हात सुद्धा लावला नाहीये. ते सोडून सगळं खाल्लंय शहाजीराजांनी. थाळ्यावर राग काढायचा नाही, सांगितलं होतं ना आम्ही. आता हे बहाणे कशासाठी? भाणे नाहीत, आज सगळंच तिखट लागतंय. गोड पदार्थही तुम्हाला तिखट लागू लागलेत वाटतं. भाऊसाहेब, तुम्हीच म्हणता. माणसाचा स्वभाव त्याच्या हातून पदार्थात उतरतो. तीच चव लागते. म्हणजे जिजाबाई तिखट आहेत आणि म्हणून सगळा थाळा तिखट लागतो असं स्पष्ट म्हणा की. भीड कसली आलीये? कोणी काहीही बोलायची गरज नाही. झालं असेल तर उठायला हरकत नाही. जिजा, आम्ही जिजा हाक मारली म्हणून धावत आलात? हो. आता कोण चूक कोण बरोबर हे आम्हाला विचारू नका. आम्ही जशा शहाजी राजांच्या आऊ आहोत तशाच तुमच्या सुद्धा आहोत. पण एकच एक धरून ठेवून कसं चालेल? जिजा, आता मोठ्या झालात तुम्ही. हो ना, पण लहानपणी तेच सांगायचे की एखादी गोष्ट धरून ठेवू नये, कुबड येतं. आणि आता ते काय करताय? तेही क्षणाक्षणाला. आम्हाला की तुम्हाला एक सांगू का? कोण बरोबर कोण चूक हे आपण नको बघूया. माणसं क्षणात तोडता येतात, पण ती जोडता आली पाहिजे हे आपलं कौशल्य. आणि ते कौशल्य फक्त आपल्याकडेच असायला हवं ना. तालमीत बचावाचा पवित्रा असतो. आमच्याशी बोलताना तुम्ही तसाच बचावाचा पवित्रा घेताय. तुम्ही जर असं केलं तर आम्ही काय सांगतो हे तुम्ही कधी समजूनच घेऊ शकणार नाही. नाही, तसं नाही होणार. आम्ही घेऊ समजून, पण ते तुम्हाला दुखावतायत असं तुम्हाला वाटतंय. नाही, ते दुखावतातच आहेत, बरोबर ना? त्यांनाही तुम्ही कुठेतरी चुकीच्या वाटूच शकता. मग अशानं हे कधी संपणारच नाही. आम्हाला नेमकं सांगता येत नाहीये. आम्ही तुम्हाला काय सांगतो ते ऐकून तर घ्या. अशी वेळ आमच्यावर कधी आली नसेल का? पण अशा वेळी आम्ही काय उपाय करायचो ते आम्ही तुम्हाला सांगतो. आमच्या सासूबाई आम्हाला काय सांगत होत्या ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण आधी आम्हाला शब्द द्या, तुम्ही आमचं ऐकाल. पण काय करायचे ते तरी सांगा. आधी आम्हाला शब्द द्या. आम्ही तुमचा शब्द पाळला नाहीये का?
हा सुद्धा पाळू. सांगा. दादासाहेब अजून झोपलेले? आश्चर्य. थोडा उशिरा लागला. अजून जाग नाही. कमाल आहे. दादासाहेब, 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 आठवतं आपण झुंजात असताना मोरारी दत्तो असेच झोपले होते. तेव्हा आपण म्हणालात की उठवू नका, घोंगड्या सकट नदीच्या पाण्यापर्यंत घेऊन जा. उठल्यावर चेहरा बघण्यासारखा झाला होता त्यांचा. तुम्हाला पाहून मला त्यांचीच याद आली. मी पण तसंच करू का? नाही, नको. तुम्हाला अशी थट्टा मस्करी आवडायची नाही. कल्पना आहे आम्हास. दादासाहेब, दादासाहेब, अहो पाहिलं का सूर्य किती वर आलाय ते? तुम्ही आज आम्हाला जाग करायला तुम्ही आलात? होय. आऊसाहेबच म्हणाल्या दादासाहेबांना बघून या. का? तुमचे वहिनी साहेब कुठे आहेत? ते ठाऊक नाहीये, पण आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो. येऊ आता? एवढा गुस्सा की आज आम्हाला हात माराविषयी सुद्धा वाटली. आम्हाला चाहूल कशी लागली नाही? आज रात्रभर तुम्ही दालनात आलात नाही, मग कुठे आहात? वहिनी साहेब. हो, वहिनी साहेब, इतकं दचकायला काय झालं? राणीमणी नसताना आवाज आला ना? पण तुम्ही तर आम्हाला लहानपणापासून ओळखता. नाही हं, रोज नव्याने ओळख होते म्हणा ना. वाड्यात चर्चा चालू आहेत त्यात वेगळी ओळख असते. स्वारी काही सांगतात त्यात वेगळी ओळख असते. आणि काल तर आम्ही प्रत्यक्षच पाहिलं. आम्ही जिजाबाईंच्या जागी असतो तर आम्हाला रडूच आलं असतं. वहिनी साहेब, आम्ही काही ठरवून केलं नव्हतं, ते झालं. बरं, तुम्ही त्यांना पाहिलेत का? कुणाला? जिजाबाईंना? हो. का? काल तर त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नव्हतं. मग आज एवढी चौकशी का? चिंता करू नका, त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाहीये. सांगण्याचा मुद्दाच नाहीये वहिनी साहेब. बरं, तुम्ही त्यांना पाहिलेत का? तुम्ही एवढी का चौकशी करताय तेच आम्हाला कळत नाहीये. काही झालंय का? त्या दालनात नाहीयेत. तुम्ही पाहिलेत का? नाहीतर थाळ्यानंतर पुन्हा वाद झालेला दिसतोय. नाही वहिनी साहेब, आम्ही शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही त्यांना काहीही बोललो नाहीत. आम्ही गेलो आणि झोपी गेलो. आम्हा बायकांना रडवून तुम्हा पुरुषांना बरी झोप लागते. वारींचंही तसंच. बिचारा जिजाबाई रात्रभर झोपल्या नसतील. म्हणूनच आम्ही शोधतोय. त्या कुठे असतील ते पाहतोय. ते आमच्या सुनबाईंना ठाऊक नसणार. त्या कुठेतरी तलवार चालवत असतील. तलवार? जीभ नाही तर तलवार. काहीतरी सतत चालवत असतात त्या. बाहेर चौकात बघा. साहेब, तुम्ही त्यांना पाहिलत का? अहो राजे, देवघरात आलात ना तुम्ही? देवाला नमस्कार करणं नाही की थोरांच्या पाया पडणं नाही, आणि हे काय विचारणं झालं?
औक्षवंत व्हा. सांगा ना, तुम्ही त्यांना पाहिलं का? कोणाला पाहिलत का? कोणाविषयी विचारणा करताय तुम्ही? जिजाबाई, त्यांना पाहिलं का? हा, कालची खीर सकाळी सकाळी हवी आहे का? काल तिखट लागली होती, मग आता तरी गोड लागतीये का? हे बघायचंय का? नाही भाऊ साहेब, आज सकाळपासून त्या आम्हाला दिसल्याच नाहीत. म्हणजे त्या दालनात नाहीत? अगं बाई, अहो मग कुठे गेल्या? आणि कधीपासून? सकाळी की रात्रीपासूनच नाही? ते ठाऊक नाही, पण तुम्ही सांगा ना. पुन्हा वाद झालेला दिसतोय. नाही, त्या जिजाबाई सुद्धा ना थांबत नाहीत. तुम्हाला दिसल्या ना तर पाठवून द्या इकडे, चांगलं सुनावतो त्यांना. नाही आऊसाहेब, त्यांची काही गलती नाही. म्हणजे आम्हीच त्यांना सकाळपासून शोधतोय, त्या दिसल्या नाहीत. असतील इथेच कुठेतरी असतील. हा, आम्ही बघतो. येतो आऊसाहेब. हिराजी जी, ते हे दिसले का? कोण जी? ते नाही का, जे तुम्ही आणि ते एकत्र राहता ते? हा, म्हणजे गोमाजी काका. हा, म्हणजे बाईसाहेबांचे पाठराखे. हा, तेच. सकाळपासून ते दिसले नाहीत आणि गोदा सुद्धा दिसले नाही. ते होय, ते बाईसाहेबांसंग असतील. तुम्ही नका घोर घेऊ. बाईसाहेबच सकाळपासून दिसत नाहीत, तोच तर घोर आहे ना. आम्ही गोदा किंवा गोमाजी काका यांना शोधतच नाही, बाईसाहेबांना शोधतोय. असं होय? बघतो म्या, इथंच कुठं रपेट मारायला गेले असते. बघा आणि चौकशी करून आम्हाला लगेच सांगा. जी. हिराजी, राजे येत आहेत, पण आधी आम्हाला तर सांगा, काही लागला का शोध? कुठे आहेत त्या? नाही म्हणजे तसा शोध नाही लागला. मग राजांना काय सांगणार? शोध लागला नाही म्हणून? अरे उगाच त्यांच्या नाराजीचा बळी होशील. तू एक काम कर, तू जा, आम्ही सांगू त्यांना. हिराजी, हे काय खबर न देताच माघारी जात आहे? नाही, आम्हीच सांगितलं. आणि का आम्ही काय एकाचं दोन करून सांगणार आहोत का? हिराजी, आम्ही तुम्हाला विचारतोय, जी काही खबर असेल ती तातडीनं सांगा. बाईसाहेबांनी आणि गोमाजी काकासनी, आणि ते आहेत ना ते पाठराखीन. हा, गोदा, काय त्यांचं? अहो, ते तिघं बी कुठं दिसणं झालेत, आणि सकाळपासून त्यासनी कोणी पाहिलं बी नाही. सवयच आहे त्यांना न सांगता जायची. वजीर आझमकडे गेला आणि एवढा बखेडा झाला, पण बघा सवय सुटतेय का ते? राखी साहेब, आता त्यांना बोल लावून काही उपयोग होणार आहे का? आता तातडीने त्यांचा शोधच घ्यायला हवा. हिराजी, आपण लगेच त्यांना शोधून येऊ. जी. आम्ही आऊसाहेबांना सांगून येतो. चला. बघा, काळजी असावी तर अशी, नाहीतर त्या जिजाबाईंना काय पडली आहे का? हिराजी, तुम्ही इथेच थांबा. आऊसाहेब, गोमाजी काका आणि गोदा सुद्धा वाड्यात कुठेच नाहीयेत.